अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आज आपण पंचगव्याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 5 ह्या आकड्याला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. पंचमहाभूत, नंतर 5 प्राण, तसंच पंचामृत, नंतर हे पंचगव्य. तर आज आपण पंचगव्याविषयी जाणून घेणार आहोत. पंच म्हणजे काय, तर 5, आणि गव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 गोष्टी. खरं तर गाईला आपल्याकडे गोमाता म्हटलं जातं. ती शक्तीची देवता आहे. अनेक देवी देवता तिच्या पोटामध्ये वास करतात. 33 कोटी देवी देवता वास करतात असं मानलं जातं. आणि आपल्याकडे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये गाईचं पूजन केलं जातं. आणि आपल्याकडे जेव्हा कुळधर्म कुळाचार असतात त्यावेळेला आधी आपण गोग्रास काढून ठेवतो. अशी प्रत्येक सणांमध्ये आपण गाईचं पूजन आपल्याकडे अनिवार्यच आहे, आपण करतोच. त्यामुळे कसं आहे की ह्या गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी, खरं तर गोमाता तिच्या हृदयामध्ये, तिच्या डोळ्यांमध्ये असलेलं कारुण्यभाव कायम आपल्याला ती आशीर्वाद देत असते. 33 कोटी देवता ह्या गाईच्या पोटामध्ये वास करत असल्यामुळे ह्या गाईपासून मिळणाऱ्या ह्या 5 गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या जातात. तर त्या पंचगव्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर ह्या 5 गोष्टी कुठल्या, ज्याला पंचगव्य म्हटलं जातं, ह्या 5 गोष्टी कुठल्या आहेत, तर सर्वप्रथम दूध. दुधाला, गाईच्या दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं, दूध. त्यानंतर दही, त्यानंतर तूप किंवा लोण. 4थ्या नंबरला येतं गोमूत्र आणि 5व्या नंबरला येतं शेण. तर अशा ह्या 5 गोष्टी म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण, या 5 गोष्टींना पंचगव्य म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलाही धार्मिक उत्सव असू दे, कुठलाही यज्ञ याग असू दे, हवन असू दे, कुठलीही पूजा असू दे, ह्या पंचगव्य 5 गोष्टी ह्या पूजेमध्ये अनिवार्य असतात. समजा आता आपल्याकडे यज्ञ याग असेल तर सगळी जमीन शेणाने सारवली जाते. यज्ञकुंडसुद्धा शेणाने सारवला जातो. नंतर शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या पूजेमध्ये वापरल्या जातात. त्यानंतर हवनासाठी आपण गोवऱ्यांचा वापर करतो. नंतर आपण जे सगळं पूजेचं साहित्य आणतो त्या सगळ्या साहित्यावरती काय केलं जातं, गोमूत्र शिंपडलं जातं. त्यानंतर गोमूत्र हे अनेक साधू संत दैनंदिन त्याचं रसपान करत असतात, म्हणजे त्याचं प्राशन करत असतात. त्याला 4-5 वेळा वस्त्रगाळ केलं जातं त्या गोमूत्राला, आणि ते गोमूत्र हे आपल्या रोज त्याचं प्राशनसुद्धा केलं जातं. अत्यंत त्याला पवित्र मानलेलं आहे गोमूत्राला. आणि ज्या वेळेला आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडतो तर सगळी शुद्धी होते, नकारात्मक गोष्टी निघून जातात. त्यानंतर दह्याचा उपयोग आपण पंचामृत बनवण्यासाठी केला जातो. तसेच देवाला जो अभिषेक करायचा असतो त्या अभिषेकामध्ये आपण दह्याचा वापर करतो. दह्याचा वापराशिवाय आपलं पंचामृतसुद्धा तयार होत नाही. अनेक पदार्थ जे आपण देवाला अर्पण करणार आहोत, श्रीखंड जर बनवायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला दही लागतं. आणि ह्या दह्यापासून मिळणारं लोणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो श्रीकृष्ण म्हटला की वृंदावनामध्ये गायीला चरायला घेऊन जाणारा, नंतर गोसेवा करणारा असा कृष्ण कान्हा नटखट मुरारी बासरी घेऊन गाईला टेकून उभा राहिलेला आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर दह्याचा वापर आपण बघितला की सगळ्या पूजेमध्ये आपल्याला ह्या देवाला अभिषेकामध्ये दही आपल्याला लागतं. पंचामृत करताना दह्याचा उपयोग होतो, किंवा देवासाठी आपण ज्या काही गोष्टी अर्पण करतो त्याच्यामध्ये दह्याचा वापर करतो. नंतर तूप आहे. हे जे पंचगव्यामधलं जे तूप आहे, तुपाचा प्रत्येक हवनामध्ये अग्नीला अर्पण करण्यासाठी आपल्याला तूप लागतं. देवापुढे आपण जे दिवे लावतो त्या दिव्यांमध्ये सुद्धा आपण ह्या गाईच्या तुपाचा वापर करतो. नंतर देवासाठी जो आपण प्रसाद बनवणार असतो त्या प्रसादामध्ये आपण तुपाचा वापर करतो. देवाला दिवा लावताना तर वापर झालाच, शिवाय आपण ज्या आहुती देणार आहोत त्या आहुतीसुद्धा तुपामध्ये म्हणजे त्या कालवून टाकल्या जातात. म्हणजे समजा आपण भाताची आहुती देणार असो तर त्यावेळेसुद्धा एक तूप टाकलं जातं आणि त्या भाताच्या आहुती दिल्या जातात. म्हणजे सगळ्या यज्ञामध्ये हवनामध्ये आपल्याला तुपाचा वापर होतो. नंतर ह्या पंचगव्यामधला आपण दह्याचा वापर बघितला, तुपाचा वापर बघितला. त्यानंतर दूध, म्हणजे खरं तर सगळ्यात पहिला नंबर दुधाचा. तर दुधाचा वापर हा अभिषेकासाठी केला जातो. नंतर देवासाठी आपण वेगळे पदार्थ बनवतो, मिठाया बनवतो. ह्या सगळ्या मिठायासुद्धा आपण कशापासून बनवतो, दुधापासून बनवतो.
तर हे दूध देवाच्या प्रत्येक कार्यामध्ये दुधाचा वापर आपण करतो आणि त्यापासून आपण विविध पदार्थ नैवेद्य बनवतो. तर असं हे पंचगव्याचा बहुगुणी असा उपयोग आहे. म्हणजे आपल्या पूजेमध्ये तर आहेच आहे, त्याचा धार्मिक उपयोग आहेच आहे, परंतु याचा आयुर्वेदानुसार ह्या पंचगव्याचा आज पंचगव्य चिकित्सा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पंचगव्य चिकित्सा केली जाते. पंचगव्य चिकित्सेमध्ये त्वचा विकार असतील तर त्वचा विकारामध्ये गोमूत्र आणि स्नान करण्यास सांगतात. गोमूत्र प्राशन केलं जातं. नंतर गोमूत्रामध्ये भिजवलेल्या अनेक आयुर्वेदिक गोळ्या तयार केल्या जातात जडीबुटींचा वापर करून, त्या घ्यायला सांगितल्या जातात. बद्धकोष्ठता असेल तर हिरडा, बेहरडा वगैरे ह्या सगळ्यांचा वापर करून त्या आयुर्वेदिक पद्धतीने त्या गोळ्या बनवल्या जातात ज्याच्यामध्ये गोमूत्र असतं. नंतर गाईच्या शेणाचा वापर केला जातो आणि ह्यापासून औषधी जडीबुटींचा सगळा वापर करून ह्या पंचगव्याचा वापर करून पंचगव्य चिकित्साच उपलब्ध आहे आणि ह्या सगळ्यांचा एकत्रितरित्या वापर केला जातो. औषधं बनवली जातात आणि त्या औषधांचा उपयोग आपल्याला आपली तब्येत चांगली करून घेण्यासाठी खूप उपयोग होतो. कारण की ह्यानी काय होणार आहे, याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत. तर हे पंचगव्यांचा वापर करून आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्याला उपयोग तर होणारच आहे. जर का आपण गाईचं दूध पिलं तर गाईच्या दुधाने काय होणार आहे, बुद्धी तल्लख होणार आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा एखाद्या ठिकाणी 1000 गायी बांधलेल्या असतील गोट्यामध्ये आणि तिच्या बछड्याला तुम्ही सोडलं, वत्साला तिथे सोडलं, तर तो काय करतो, त्या 1000 गायीमधनं बरोबर आपल्या आईला शोधून काढतो आणि तिच्यापाशी जाऊन दूध प्यायला, तिच्या स्तनाला तो तोंड लावतो आणि दूध प्यायला लागतो. परंतु तिथं जर रेडकू असेल म्हशीचं तर त्याला काही आपली आई शोधता येत नाही. म्हणजे हा गाईचं दूध आणि म्हशीच्या दुधामधला फरक आहे. बुद्धी तल्लख होते. त्यामुळे ज्यांना पचनाचे त्रास आहेत किंवा विविध विकार आहेत पोटांचे, त्यांनी गाईचं दूध प्यावं. पचायला हलकं असतं गाईचं दूध, बुद्धी तल्लख करतं. नंतर गाईचं तूप आहे. तुपाचा वापर तुम्ही सगळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये तर करणारच आहात, पण गाईचं तूप कसं आहे, सात्विकता प्रदान करणार आहे, बल प्रदान करणार आहे, तुमच्या शरीराला पुष्टी देणार आहे. म्हणजे एकत्रितरित्या पंचगव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि अशा वेगळ्या वेगळ्या एकटा सुद्धा त्याचा वापर करू शकता. समजा दही आहे, तर दह्याचा वापर तुम्ही चांगलं गाईचं दूध आणलं, त्याच्यापासून दही लावलं, ते दही रोजचं दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेतलं तर त्यांनी तुमचे पोटाचे विकार काय असतील तर ते बरे होतील. मी काही आयुर्वेदिक डॉक्टर नाही किंवा विशेष अशी काही आयुर्वेदाची मला माहिती नाही, पण पंचगव्य जे आहे हे दैनंदिन जीवनामध्ये जर का तुम्ही अगदी सहज सोपं आहे वापरायला. त्याचा जर का आपण शास्त्रीय माहिती त्याची काढून घेतली आणि त्याचा आपण अगदी मस्त आनंदाने जर आपण उपयोग त्याचा करायला सुरुवात केला तर आपल्या शरीरावर नक्कीच ते चांगले परिणाम होतील. आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का आपण गोमूत्र टाकलं, नंतर ह्या गोमूत्रामध्ये किंवा शेणामध्ये बनवलेल्या जर काय उदबत्त्या असतील, धूप असेल, तो तुमच्या पूजेमध्ये तुम्ही वापर केला तर तुमच्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येणार आहे. समजा एखादं गौरी असेल, त्या गौरीने अग्निहोत्र काही लोक संध्याकाळच्या वेळेला करतात आणि त्या अग्निहोत्राच्या वेळेला सकाळ आणि संध्याकाळी अग्निहोत्रामध्ये आहुती दिल्या जातात त्या ठराविक वेळेला. मग ते तांदूळाचे दाणे बरोबर साजूक तुपामध्ये, गाईच्या साजूक तुपात भिजवून गौरीच्या त्या तुकड्यावरती त्याची आहुती दिली जाते. म्हणजे त्यानंतर जी घरामध्ये वातावरण निर्मिती होते ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जिच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जिचा आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आहे, अगदी सत्ययुगापासून, सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग, आता सुरू असलेलं कलियुग, प्रत्येक युगामध्ये ह्या गोमातेची पूजा झालेली आहे. ती समुद्रमंथनातनं निघालेली आहे. सुरभी गाय असेल, कामधेनू असेल, नंदिनी गाय असेल, ही जी गाय आहे ती आपल्याला फक्त उपकार आणि उपकारच करण्यासाठी ती जन्माला आलेली असते आपल्यावरती. आणि ही पंचगव्यावरती आता तर खूप संशोधन होतं आहे आणि विविध थेरपी त्यापासून केल्या जातात आणि त्याचा औषधांमध्ये उपयोग केला जातो. ज्यांना उत्तम आरोग्य जगायचं आहे, आयुष्याची दोरी बळकट करायची आहे, त्यांनी ह्या पंचगव्याचा म्हणजे पंचगव्य चिकित्सेचा वापर करा किंवा पंचगव्याचा असा वेगळा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकता. तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये असेल, त्यांनी तुम्ही गोमूत्र टाकलेल्या पाण्याने जर का स्नान केलं तर तुम्हाला त्वचा विकार जर कोणाला असतील तर ते दूर होतील. नंतर श्वसनाचे विकार असतात बऱ्याच जणांना, तुम्ही जर का ते शेणांपासून बनवलेलं धूप दीप घरामध्ये केला त्याच्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही जर का अन्न पचत नसेल तर तुम्ही साधा भात असेल
आणि त्याच्यावर गाईचं तूप टाकून तुम्ही खाल्लं तर तो भात तुमच्या अंगी लागतो आणि अन्न पचायला लागतं. आणि समजा एखाद्याला पोटाचे म्हणजे पोटामध्ये खूप दुखत असेल आणि त्यांनी जर का किंवा जुलाब होत असतील, असे वेगळे वेगळे विकार असतील, तर त्यावेळेला म्हणजे पोटाचे काही आजार असतील तर असं छान अदमोरं जर का तुम्ही दही खाल्लं दुपारच्या वेळेला तर ते सुद्धा चांगलं त्यांनी फायदा होतो. गाईचं दूध तर पचायला हलकंच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पुन्हा शेवटाकडे येत असताना मी फक्त एवढंच सांगेल की आपल्याला ह्या गाईचा आपल्या पुराणांमध्ये, आपल्या सगळ्या वेदांमध्ये सगळीकडे गाईचा गौरव केलेला आहे. आणि गाय ही फक्त आपल्यावरती उपकारच करण्यासाठीच तिचा जन्म असतो. त्यामुळे केवळ गाईचं दर्शनाने, गाईच्या स्पर्शाने आणि तिच्या पंचगव्याच्या वापराने आपलं जीवन समृद्ध होत असतं. म्हणून आज आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. ह्या कृषीप्रधान देशामध्ये गाईचा भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण हे गाईचं संवर्धन करण्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. जिथं गोमातेचं पूजन होतं आहे, जिथं गोशाळा आहेत, जिथं गायींचं संगोपन केलं जातं, अशा ठिकाणी आपण भेट द्यावी. आपल्या मुलांना ते सगळं दाखवावं, कसं हे पंचगव्य महत्त्वाचं आहे, हे गाय किती आपल्यावर उपकार करते हे मुलांना आपल्या समजावून सांगावं. नंतर तिच्या चाऱ्याची वर्षभराची व्यवस्था करावी. आपल्या मुलाचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवसाचा जो खर्च येणार आहे त्याच्याऐवजी त्या गायीची, एखाद्या गायीचं आपण वर्षभर तिच्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो. किंवा एखादा आपला लग्नाचा 25वा वाढदिवस असेल, एखादी गोशाळेतली गाय आपण दत्तक घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण अनेक प्रकारे ही गाय जी आहे, गोमाता जी आहे, तिचं संगोपन करण्यासाठी, तिची वृद्धी होण्यासाठी तर आपण काय करू शकतो, अनेक प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींना हातभार लावू शकतो. फक्त आपण मनावर घ्यायचं आहे. आणि ही पशुसंवर्धनासाठी, गोसंवर्धनासाठी आपण अशा विविध प्रकारे मदत करून आपण नक्कीच ह्या गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो. हे सगळं केल्याने काय होणार आहे, आपण तिच्या चाऱ्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, नंतर तिच्या विकासाची व्यवस्था केली, तिच्या बछड्याची, तिच्यासाठी शेड चांगला केला, किंवा एखादी गाय आपण दत्तक घेतली तर ह्या काही भाकड गायी होतात, मग लगेच त्यांना खाटिकाकडे रवाना केलं जातं. अशा गायी जर आपण सांभाळल्या, जर कोणी सांभाळत असेल, संस्था असेल, त्याला आपण मदत केली तर नक्कीच ह्या गोमातेचे आपल्याला आशीर्वाद, एका गोमातेचा आशीर्वाद म्हणजे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. अशी ही गाय, आपल्याला आपल्यावरती उपकार करणारी अशी गोमाता ही आपली आई आहे. तेव्हा ह्या गोमातेचे आपल्यावरती उपकार आहे, त्या उपकारांची आपण जाणीव ठेवावी आणि गोमातेचं आपण पूजन करावं आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पंचगव्याचा आपण जरूर वापर करावा. अशा विविध प्रकारे आपण गोसेवा करू शकतो. गोसेवा करून आपण पशुसंवर्धनासाठी नक्कीच हातभार लावू शकतो. श्री गुरुदेव दत्त. आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.